फरानाशी जेव्हा बोलायला गेला तेव्हा त्याला म्हणजे मला तो कुठेतरी ना डिसेंट जेंटलमॅन सारखा माणूस वाटतो की त्याला म्हणजे तिला त्याला तोंड भरून बोलता येत नव्हतं तिला की तू काय वागलीस म्हणजे त्याच्यात तुझा तो अडकत होता त्याला व्यवस्थितपणे तिच्यावर आवाज चढवता येत नव्हता का तिला बोलता येत नव्हतं. आणि दुसरी गोष्ट जो टास्क मध्ये त्यांनी जे नग्मा आणि हिच्या बरोबर केलं आवेश बरोबर हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये. ह्याच्या अगोदर सुद्धा बिग बॉस मध्ये बऱ्याच लोक कंटेस्टंटनी टास्क रद्द करायचा प्रयत्न केलाय किंवा दुसऱ्यांना टास्क मध्ये खेळून न देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं पाहिलं तर तुम्ही मागच्या वर्षी पण करणनी पण असं केलं होतं. दिग्विजयचा कॅप्टन्सीचा टास्क होता आणि त्यांच्या विटा अडवण्याच्या विटा फेकून दिल्या वगैरे त्यात ईशानी दिग्विजयला हे केलं होतं बाद केलं होतं. पण इथे बिग बॉसनी ह्याला बाद करायच्या ऐवजी अभिषेकला बाद करायच्या ऐवजी त्या दोघांना केलं कारण बिग बॉसला माहितीये की 3 जण मग येत आहेत. एकतर आवेश येतोय आणि नग्मा येते ह्या दोघांचे भरपूर फॅन फॉलो सगळ्या फॅन्सला त्यांना ऍक्टिव्ह करायचे. मृदुलला आणणार हे 3 सगळ्यात मोठे फॅन फॉलोअर्स असलेले कंटेस्टंट्स आहेत. त्यांना आणल्याबरोबर इतके लोक ऍक्टिव्ह होणार आहेत ह्या आठवड्यामध्ये वोटिंग देण्यासाठी तर बिग बॉसला ते हवंच होतं. म्हणजे काहीही झालं तर मला तिथे अभिषेकचं कुठेच चुकीचं आहे पण बिचारा करायला जातो एक आणि होतं काहीतरी भलतं त्याच्यावरच प्रत्येक वेळेला शेकतं. पण त्याचा इंटेंट आणि त्यांनी जेव्हा रूमची कडी लावली तेव्हा नग्माला कळलं होतं की त्यांनी कडी लावली. नग्मा एकदाही त्याला बोलली नाही की कडी उघड म्हणून. म्हणजे नग्माला ते हवं होतं म्हणून जेव्हा शेवटी सुद्धा जेव्हा आवेश बडबड करत होता नग्मा काहीच बोलली तिला रडायला येत होतं पण ती त्याच्या विरुद्ध काही बोलली नाही. सो तिचा सुद्धा कन्सेंट होता की जे गेम मध्ये लूप होल्स शोधतात आणि दरवर्षी दर सीझनला असं कोणतरी काहीतरी करतं तर अभिषेकचं बॅड लक की प्रत्येक त्याच्यावर शेकतं. इव्हन ते